मी आज चिल्लेपर तालुका उमरेड जिल्हा नागपूर या गावात आलेलो आहे. तर आपला जो मल्टीनोजल स्प्रे पंप आहे त्या स्प्रे पंपविषयी महिलांचा काय फीडबॅक आहे, त्यांचं काय मनोगत आहे याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत. आपल्याकडे चिल्लेपरचे काही काकू आहेत. काकू, तुमचं पहिलं तर नाव सांगा. नमस्कार सर, माझे पूर्ण नाव विद्या विष्णूजी घरातकर आहे. मी चिल्लेपरची आहे. चिल्लेपरचा. आणि हे निव स्प्रे पंप तुम्ही जेव्हा घेतला आणि याचा वापर केला आहे तुम्ही शेतात, फवारणी केली आहे याची, तर याचा फायदा तुम्हाला कसा जाणवला की यानं तुमची फवारणीचा खर्च वाचला वगैरे काही असं हो, झालं? आमचा फवारणीचा खर्च वाचला. दरवर्षीला नाही का आपल्याला हे माहीत पडलं का दरवर्षीला 10 ते 15,000 रुपये खर्च येतात. तर हे यंत्र मला नाही तुमच्या ऑफिसला आली होती सर, तर मला हे यंत्र दिसल्याच्या नंतर मला हे नाही का खूप आवडल्याच्या नंतर सरांना म्हणलं का मला हे यंत्र पाहिजे माझ्या शेतीसाठी. हो का? असं वाटतं की तुम्हाला हे फक्त माणूसच चालवते किंवा माणसालाच ऑपरेट करतो? नाही नाही, माणसाची पण गरज नाही, स्त्रिया पण करू शकता. तुम्ही फवारलं आहे या नाही? हो, मी पण फवारले आहे का? असं काही वाटलं असा त्रास होते? नाही नाही, त्रास पण काही नाही, चांगलं इझी पण आहे. जे कीटकनाशके जी फवारणीसाठी वापरतो त्याचा खर्च कमी होईल आणि वाटतं का? हो, खर्च कमी होतो. हो का? जो तुम्हाला पहिले होत होता तो कमी होईल. हो, सोबत मजुरी खर्च पण काही कमी झाला. पहिले तुमच्याकडे किती रुपये मजुरी घ्यायची मजुरी? आता पण मजुरी नाही का 600 रुपये आता काहीतरी आहे. हां हां. आणि पंप काहीतरी 55 रुपये डब्बा आहे. हां हां. आणि हा जर फवारणीनं पंप जर केले या पंपाने तर एका दिवशी किती एकर फवारणी केली तुम्ही? हा, 8 एकर. तरी म्हणजे 7 एकर. म्हणजे तुमच्या जवळपास किती पैसे वाचले असतील? एक मजुरीचे 600 रुपये. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो खर्च फवारणीसाठी होत होता तो यानं वाचेल असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, धन्यवाद.